Chalo, first of all, I welcome all the students and the participants who are attending this live lecture. Today we shall solve the next problems. That problems are based on the integration by part. In that integration by parts, we shall study the problems. Today's problems are based on the substitution method. यहाँ पे आपको जो प्रॉब्लम सॉल्व करना है वो सब्स्टिट्यूशन मेथड के प्रॉब्लम्स है, बाय पार्ट के ही है, इंटीग्रेशन बाय पार्ट्स के ही प्रॉब्लम है, लेकिन सब्स्टिट्यूशन मेथड से सॉल्व करना है. सो बिफोर दैट वी शैल सॉल्व वन टाइप ऑफ अ प्रॉब्लम इज रिमेनिंग. सी फर्स्ट प्रॉब्लम, इंटीग्रेशन ऑफ log x dx. Let I is equals to integration of log x dx. See this, आपको पता है स्टूडेंट्स, जो भी स्टूडेंट्स ऑनलाइन है ये बताओ मुझे, log x का डेरिवेटिव आपको पता है. यू टेल मी विच इज द डेरिवेटिव ऑफ log x. log x का डेरिवेटिव क्या आता है रे स्टूडेंट्स? log x का डेरिवेटिव आपको मुझे बताना है. यू टेल मी द डेरिवेटिव ऑफ log x. व्हाट इज द डेरिवेटिव ऑफ log x? डेरिवेटिव ऑफ log x इज 1 by x. बराबर है क्या स्टूडेंट्स? ओके, 1 minute. हाँ, डेरिवेटिव ऑफ log x इज 1 by x. log x का डेरिवेटिव आता है 1 by x. तो 1 by x का आपको इंटीग्रेशन मालूम है log x. देखो, डेरिवेटिव ऑफ 1 by x, derivative of log x is 1 by x and integration of 1 by x is equals to log x. But how to calculate the integration of log x? log x के इंटीग्रेशन के बारे में आपको पता नहीं है. 1 minute, मुझे स्टूडेंट्स, जो भी स्टूडेंट्स ऑनलाइन है उनको देखना है क्या आंसर दे रहे हैं. तो अगर आपको इंटीग्रेशन निकालना है log x का, तो log x का इंटीग्रेशन निकालना है तो आपको बाय पार्ट रूल यूज करना पड़ता है. हाउ टू यूज द बाय पार्ट रूल? I इज इक्वल्स टू, यहां पे प्रोडक्ट में कुछ नहीं, यानी कि 1 तो होता है log x dx, 1 इंटू log x dx. अगर आप बाय पार्ट यूज करना चाहते हो तो आपको यहां पे लिएट चेक करना होता है. चलो स्टूडेंट्स, लिएट चेक करना है तो 1 यानी कि कौन सी टर्म है यहां पे? इतने जो लिएट में से 1 कहां पे काउंट होता है बोलो? और log x तो यल है, ये पता है, log x यानी कि यल. 1 को किस में काउंट किया जाता है? इसमें, लिएट में. हाँ सुमती, आदित्य निकम, विजय देवकर, चला आन्सर द्या रे लवकर. 1 या इंटिग्रेशन मध्ये, लिएट मध्ये, अल्जेब्रिक मध्ये काउंट होतो आणि लिएट नुसार मग अगोदर log x येतो, नंतर 1 येतं dx. ओके, नाउ वी शैल यूज द इंटीग्रेशन बाय पार्ट रूल. यहां पे हमें अभी इंटीग्रेशन बाय पार्ट रूल यूज करना है. तो इंटीग्रेशन बाय पार्ट रूल कैसा होता है देखो, सब फर्स्ट टर्म इज कंसिडर्ड एज u, सेकंड टर्म इज कंसिडर्ड एज v, यानी कि u कंसिडर करो log x को. फर्स्ट इज इट इज log x, इंटीग्रेशन ऑफ सेकंड log x चा 1 dx माइनस इन इंटीग्रेशन डेरिवेटिव ऑफ फर्स्ट d by dx ऑफ log x इंटू इंटीग्रेशन ऑफ सेकंड 1 dx. ओके, संदेश ते बंद केले का बरोबर तिथून? तो नेट गेले.
I is equals to log x, 1चं इंटिग्रेशन येतं x मायनस इन इंटिग्रेशन डेरिवेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1/x इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 इज x. ओके, तर x x कॅन्सल होतं. I इज इक्वल्स टू लॉग एक्स इंटू एक्स मायनस इंटिग्रेशनमध्ये राहतं 1 dx. हां थांबा रे स्टुडंट्स, आला नेट वेळ. ओके ओके 1 मिनिट. सो इट इज कॉल्ड x इंटू लॉग एक्स माइनस एक्स प्लस सी. इसी तरह से इसका इंटीग्रेशन होता है. देखो log x का अगर आपको इंटीग्रेशन लेना है, log x का अगर आपको इंटीग्रेशन लेना है तो बाय पार्ट रूल यूज करना पड़ेगा. ओके, चलो अभी दूसरा प्रॉब्लम हम लेते हैं. इंटीग्रेशन ऑफ log of log x divide by x dx. Let I is equals to integration of log x divide by x. आता पहा log x चा जो डेरिवेटिव्ह आहे 1/x येतो. पुट t is equals to log x. t is equals to काय येतं log x. dt by dx equals to log x चा डेरिवेटिव्ह 1/x. Therefore dt is equals to dx upon x. dt ची व्हॅल्यू काय येते रे, dx upon x येते. सो I is equals to इंटिग्रेशन ऑफ, पाहता dx upon x ला dt ठेवा. फर्स्ट लॉग आहे इज इट इज, या मिडलच्या जो फंक्शनमध्ये फंक्शन आहे त्या लॉग एक्सच्या जागी टी ठेवला. सी दिस, लॉग एक्सला टी ठेवला आणि डी टी अपॉन डी एक्स अपॉन एक्सला डी टी ठेवला. सो आई इज इक्वल्स टू इंटीग्रेशन ऑफ, यहाँ पे 1 इंटू लॉग टी डी टी. अगेन आपको यहाँ पे बाय पार्ट रूल यूज करना है. बाय पार्ट रूल यूज करने के लिए log x पहले लेना है आपको. इंटीग्रेशन ऑफ log t इंटू 1 इंटू डी टी. चलो अभी हम बाय पार्ट रूल यूज करते. फर्स्ट इज इट इज log t इंटू इंटीग्रेशन ऑफ सेकंड इंटीग्रेशन ऑफ 1 dt minus in integration derivative of first d by dt of log t into integration of second 1 dt into dt. That is equals to log t 1च इंटिग्रेशन t minus in integration 1 upon log t चा डेरिवेटिव्ह 1 by t इंटिग्रेशन ऑफ सेकंड 1च इंटिग्रेशन येतं t dt. So t into log t minus integration of 1 dt. So t into log t minus t plus c. Use that value of t. t ची व्हॅल्यू यूज करा. t म्हणजेच काय, तर t म्हणजे log x. log x into log of log x माइनस log x प्लस सी. हा बरोबर आहे आदित्य निकम, व्हेरी गुड. तर अशा पद्धतीने हा इंटिग्रेशन होतो. चला आता नेक्स्ट वी शॅल डिस्कस द नेक्स्ट प्रॉब्लेम. इंटिग्रेशन ऑफ t into sin inverse t divided by root of 1 minus t square dt.
तर याला सॉल्व करायचे आपल्याला हे इंटिग्रेशन. चला सांगा बरं स्टुडंट्स, इथं कुठल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह कोणता आहे? लेट I is equals to integration of t into sin inverse t divided by root of 1 minus t square. Put t is equals to sin inverse t. हा t ऑलरेडी t मध्येचा x ठेवू आपण x. Put x is equals to sin inverse t. X is a function of t, so we can take dx by dt is equals to. सुमती तुझं नेट चेक कर थोडा, आता कुठला प्रॉब्लेम नाही, मध्येच थोडं नेटचा प्रॉब्लेम आला होता, दुरुस्त झालेला आहे. हां ओके. dx by dt is equals to sin inverse t चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/√1 मायनस टी स्क्वेअर. बरोबर आहे. म्हणजेच dx इज इक्वल्स टू, आता हे सॉल्व करत असताना या व्हॅल्यू सॉल्व करत असताना dt ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजेच dx इज इक्वल्स टू, हे पा dt ची व्हॅल्यू ठेवायची आहे, dx इज इक्वल्स टू dt डिवाइड बाय रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर. थोड़ा विचार करा आता, dt अपॉन √1 मायनस टी स्क्वेअरला तुम्ही dx ठेवू शकता, साइन इनवर्स t ला तुम्ही x ठेवू शकता, मग x ला काय ठेवायचं? आल्सो अगर x इज इक्वल्स टू साइन इनवर्स t होता है तो वी कैन राइट t इज इक्वल्स टू साइन x. टी ची व्हॅल्यू काय ठेवता येईल? साइन एक्स. म्हणून आपलं इंटिग्रेशन बदलेल. आता कसं बदलेल पहा, इथंच लिहितो I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, या टी च्या जागी साइन एक्स इंटू पुन्हा साइन इनवर्स टी च्या जागी एक्स इंटू dt अपॉन √1 मायनस टी स्क्वेअरच्या जागी dx. So I is equals to integration of x into sin x into dx. यहाँ पे आपको बाय पार्ट रूल यूज करना है. ये अल्जेब्रिक फंक्शन है, ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन है. लीएट के अनुसार अल्जेब्रिक फंक्शन फर्स्ट आता है, ट्रिग्नोमेट्रिक सेकंड आता है. सो I is equals to integration of x into sin x dx. चला बाय पार्ट रूल यूज करा. फर्स्ट इज इट इज इंटीग्रेशन ऑफ सेकंड माइनस इन इंटीग्रेशन डेरिवेटिव ऑफ फर्स्ट डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटीग्रेशन ऑफ सेकंड इंटीग्रेशन ऑफ साइन एक्स डी एक्स. सो एक्स इंटू साइन एक्स इंटीग्रेशन काय येतं रे स्टुडंट्स? हां व्हेरी गुड आदित्य निकाम, विजय देवकर व्हेरी गुड. साइन एक्स इंटिग्रेशन सांगा. मायनस कॉस एक्स मायनस इन इंटिग्रेशन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1 इंटू साइन एक्सचं इंटिग्रेशन येतं मायनस कॉस एक्स. सो मायनस एक्स कॉस एक्स मायनस मायनस प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स मायनस एक्स कॉस एक्स. परत आता कॉस एक्सचं इंटिग्रेशन येतं साइन एक्स प्लस से. इसी तरह से ये आई होता है I इज इक्वल्स टू एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स. परंतु एक्स ची व्हॅल्यू ठेवा. हाँ एक्स काय रे? एक्स म्हणजे साइन इनवर्स टी मायनस साइन इनवर्स टी इंटू कॉस ऑफ साइन इनवर्स टी प्लस साइन ऑफ साइन इनवर्स टी प्लस सी. तो I इज इक्वल्स टू माइनस साइन इनवर्स टी कॉस ऑफ साइन इनवर्स टी
साइन ऑफ साइन इनवर्स कॅन्सल होतं, टी प्लस सी. अशा पद्धतीने हे आन्सर कॅल्क्युलेट करायचे. थोडं स्लोली चेक करा, स्लोली व्हिडिओ पहा परत एकदा. काही अडचण आली तर तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला परत एक्सप्लेन करेन. ओके. नेक्स्ट, इंटिग्रेशन ऑफ cos of रूट एक्स डी एक्स. अभी हमें किसका इंटीग्रेशन सॉल्व करना है? cos ऑफ रूट एक्स का. तो लेट I इज इक्वल्स टू cos ऑफ रूट एक्स. तो cos ऑफ रूट एक्स है, तो आपको पुट t इज इक्वल्स टू रूट एक्स. रूट एक्सला टी ठेवायचं, लक्षात घ्या. अँगलमध्ये रूट एक्स आहे, बायपार्ट रूल वापरावा लागेल, परंतु रूट एक्सला टी ठेवा, म्हणजेच इथं टी स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स होतो. बरोबर आहे का? स्क्वेअरिंग केलं दोन्ही साईडला. आता डेरिव्हेटिव्ह घ्या. टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t dt इज इक्वल्स बाय डी एक्स इज इक्वल्स टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1, म्हणजे 2t dt इज इक्वल्स टू dx राईट साईडला घ्या, म्हणजेच dx. या ठिकाणी dx ची व्हॅल्यू 2t dt ठेवता येईल. परत एकदा पहा, जर t इज इक्वल्स टू रूट एक्स आहे, स्क्वेअरिंग करा दोन्ही साईडला, टी स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, टी इज अ फंक्शन ऑफ एक्स. सो टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t इंटू टीचा dt बाय dx. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, व्हेरिएबल सेपरेट करा, 2t dt इज इक्वल्स टू dx. आता इंटिग्रेशनमध्ये घ्या. I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ cos I इज इट इज. रूट एक्स के जगह पे हम t लिख सकते हैं और dx के रिप्लेसमेंट में 2t इंटू dt लिख सकते हैं. तो 2 को इंटीग्रेशन के बाहर लाओ, 2. ये जो t है पहले लिखो, और ये cos t एज इट इज. ओके. हाँ बरोबर आहे. व्हेरी गुड आदित्य निकम, व्हेरी नाईस. आता परत बायपार्ट रूल वापरा. 2i इज इट इज. फर्स्ट i इज इट इज t, इंटीग्रेशन ऑफ सेकंड cos t dt, माइनस इन इंटीग्रेशन डेरिवेटिव ऑफ फर्स्ट d बाय dt ऑफ t, इंटीग्रेशन ऑफ सेकंड cos t dt होल टू द ब्रैकेट ऑफ dt. ये करली ब्रैकेट फाइनली क्लोज. 2 इंटू t इंटू cos t का इंटीग्रेशन आता है sin t, माइनस इन इंटीग्रेशन डेरिवेटिव ऑफ t इज 1, cos t का डेरिवेटिव आता है sin t इंटू dt. सो I इज इक्वल्स टू 2t sin t माइनस 2 इंटीग्रेशन ऑफ sin t dt. परत सेपरेट केला, बरोबर आहे का रे? आता sin t चं इंटीग्रेशन इथं राहिलं. I इज इक्वल्स टू 2t इंटू sin t माइनस 2 इंटू साइन टी का इंटीग्रेशन आता है माइनस cos t प्लस सी. 2t sin t माइनस प्लस 2 cos t प्लस सी. बरोबर आहे. व्हेरी गुड विजय देवकर, आदित्य निकम, व्हेरी नाईस.
आता टी ची रिप्लेसमेंट करायची, टी ची. टी म्हणजे काय ठेवावं लागेल रे, रूट एक्स, 2 रूट एक्स इंटू साइन रूट एक्स प्लस 2 कॉस रूट एक्स प्लस सी. इसी तरह से ये सॉल्यूशन आता है. हाँ ओके, कॉस टी. साइन टीचं इंटिग्रेशन येतं मायनस कॉस टी. आणखी काय अडचण आहे का रे स्टुडंट्स? ओके, टीची व्हॅल्यू रूट टी ठेवून टाका लास्टला. चला नेक्स्ट. या टाईपचं तुम्ही सॉल्व करू शकता, काही अडचण नाही आहे. नेक्स्ट, इंटिग्रेशन ऑफ see this again, integration of x into sin 2x into cos 5x dx. ये देखो इतना प्रॉब्लम हमें सॉल्व करना है. सो I इज इक्वल्स टू इंटीग्रेशन ऑफ x इंटू साइन 2x इंटू कॉस 5x है. यहां पे आपको डी फैक्टराइजेशन फॉर्मूला यूज करना है. कौन सा है रे डी फैक्टराइजेशन फॉर्मूला? देखो अभी यहां पे मैं लिखता हूं. अगर 2 साइन ए कॉस बी है, 2 साइन ए इंटू अगर कॉस बी है, तो कौन बताएगा रे स्टूडेंट्स इसका क्या होता है डी फैक्टराइजेशन? चलो बताओ. 2 साइन ए कॉस बी का 2 साइन ए कॉस बी का मतलब क्या होता है? हाँ बताओ, लिख दो. 2 साइन ए कॉस बी, इसका मतलब होता है साइन ऑफ ए प्लस बी इन प्लस साइन ऑफ ये माइनस बी. बरोबर आहे का रे स्टुडंट्स? अरे फॉर्मूले सांगा रे. 2 साइन ए कॉस बी का मतलब हो का रे स्टुडंट्स? हां ठीक आहे, मग याला वापरा आता. I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ x इंटू, इथं 2 पाहिजे म्हणून 1/2 न डिवाइड करा, 1/2 न मल्टिप्लाय करा. 2 साइन एक्स, साइन 2x इंटू कॉस 5x dx. तो I इज इक्वल्स टू 1/2 इंटीग्रेशन ऑफ x साइज डीज. यहाँ पे मैंने 2 से डिवाइड करके 2 से मल्टीप्लाई किया है. काय को? तो अगर 2 साइन ए कॉस बी होता है तो उसको हम साइन ए प्लस बी का फॉर्मूला लिख सकते हैं. तो यहाँ पे लिख सकते हो साइन ऑफ ए प्लस बी यानी कि 2x प्लस 5x प्लस साइन ऑफ 2x माइनस 5x dx. सो I इज इक्वल्स टू, ओके आदित्य निकम, सुमती अगस्ती, विजय देवकर, संदेश, वेरी गुड. तो 1/2 इंटीग्रेशन ऑफ x इंटू साइन 7x प्लस साइन माइनस 3x. अगर साइन का एंगल माइनस थीटा होता है, साइन ऑफ माइनस थीटा होता है, तो उसे हम माइनस साइन थीटा लिख सकते हैं. सो I इज इक्वल्स टू 1/2 इंटीग्रेशन ऑफ x साइन 7x माइनस साइन 3x dx.
तो I इज इक्वल्स टू 1/2, अभी मल्टीप्लाई करो अंदर। हाँ बराबर है विजय देवकर, वेरी गुड, राइट। x इंटू साइन 7x माइनस x इंटू साइन 3x dx। अभी हम इंटीग्रेशन सेपरेट करते हैं यहाँ पे। I इज इक्वल्स टू इंटीग्रेशन 1/2 इंटीग्रेशन x इंटू साइन 7x dx माइनस 1/2 इंटीग्रेशन ऑफ x इंटू साइन 3x dx। चलो अभी क्या करना है, देखो यहाँ पे हमें बाय पार्ट रूल यूज करना है, यहाँ पर भी हमें बाय पार्ट रूल यूज करना है, दोनों जगह पे बाय पार्ट रूल यूज करना है। तो यूज करो I इज इक्वल्स टू 1/2 इंटू करली ब्रैकेट। ये देखो ये ऑलरेडी लिएट के फॉर्म में है, अलजेब्रिक फर्स्ट है, ट्रिग्नोमेट्रिक सेकंड है। तो फर्स्ट इज इट इज इंटीग्रेशन ऑफ सेकंड माइनस इन इंटीग्रेशन डेरिवेटिव ऑफ फर्स्ट इंटीग्रेशन ऑफ सेकंड। ये हो गया फर्स्ट बाय पार्ट, माइनस 1/2 अगेन फर्स्ट इज इट इज। अभी इसको सेकंड इंटीग्रल को बाय पार्ट यूज करना है। फर्स्ट इज इट इज इंटीग्रेशन ऑफ सेकंड माइनस इन इंटीग्रेशन डेरिवेटिव ऑफ फर्स्ट इंटीग्रेशन ऑफ सेकंड। ओके राइट बराबर है। चलो अभी फर्स्ट I इज इक्वल्स टू 1/2 इंटू एक्स। बोलो अभी साइन 7x का इंटीग्रेशन क्या आता है? हाँ विजय देवकर वेरी गुड, माइनस कॉस 7x डिवाइड बाय 7 माइनस इंटीग्रेशन ऑफ x इंटू साइन 7x का इंटीग्रेशन आता है माइनस कॉस 7x डिवाइड बाय 7 dx। आता हा सेकंड पार्ट घेऊ, माइनस 1/2 x इंटू माइनस कॉस 3x डिवाइड बाय 3 माइनस डेरिवेटिव ऑफ x, x चा डेरिवेटिव काय येतो रे आता सांगा? 1 माइनस कॉस 3x डिवाइड बाय 3 dx। सॉल्व दिस, अभी इसको सॉल्व करो। I इज इक्वल्स टू, देखो अभी कैसा सॉल्व करना है। हाँ साइन 3x कॉस 3x साइन 7x साइन 3x चा, हाँ बरोबर आहे, काय अडचण आहे? बरोबर आहे। आता मल्टीप्लाय करा, माइनस एक्स कॉस 7x डिवाइड बाय 14, या 2 न 1/2 न मल्टीप्लाय करतो रे, साइन 3x आहे ना। अच्छा फर्स्ट टर्म, हां काय झालं, फर्स्ट टर्म मध्ये 7x आहे रे, दोन इंटिग्रेशन आहे इथं। फर्स्ट इंटिग्रेशन मध्ये 7x आहे, सेकंड इंटिग्रेशन मध्ये 3x आहे, दोन इंटिग्रेशन आहे, दोघांना मी सेपरेट बाय पार्ट वापरलो। फर्स्ट इंटिग्रेशन चेक करा, वरची लाईन सर्वात पहिला इंटिग्रेशन x इंटू साइन 7x ला हा बाय पार्ट वापरला आणि दुसऱ्या इंटिग्रेशनला हा बाय पार्ट वापरला। ओके, तर आता 1/2 न मल्टीप्लाय करा, माइनस माइनस हा प्लस येतो, बरोबर आहे का? x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो इथं, म्हणजेच प्लस 1/14
इंटिग्रेशन ऑफ कॉस 7x dx हा पहिला पार्ट राहिला, लक्षात घ्या. आता हा दुसरा पार्ट पुन्हा -1/2 न मल्टिप्लाय करा, मायनस प्लस x cos 3x डिवाइड बाय 6. थोडा लेंदी प्रॉब्लेम आहे, डबल बाय पार्ट आला, 2 बाय इंटिग्रेशन आले, एकाच इक्वेशन मध्ये 2 इंटिग्रेशन आले. 6 आला, मायनस मायनस प्लस -1/6 इंटिग्रेशन ऑफ cos 3x dx. हा झाला दुसरा पार्ट. परत आता I इज इक्वल्स टू हा फर्स्ट पार्ट -x cos 7x डिवाइड बाय 14 प्लस 1/4 cos 7x चे इंटिग्रेशन घ्या. cos 7x चे इंटिग्रेशन आता sin 7x डिवाइड बाय 7. पुन्हा ही टर्म जशी असतं तसं प्लस x cos 3x डिवाइड बाय 6 -1/6. पुन्हा cos 3x चे इंटिग्रेशन घ्या, sin 3x डिवाइड बाय 3 प्लस c. सो I इज इक्वल्स टू -x cos 7x डिवाइड बाय 14 प्लस sin 7x डिवाइड बाय 28 प्लस x cos 3x डिवाइड बाय 6 माइनस sin 3x डिवाइड बाय 18 प्लस c. असं टर्म येतं पहा. हे पहा डबल इंटिग्रेशन आहे, लक्षात ठेवा. हे इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रेशन आहे. मी या टाईपचे प्रत्येक टाईपचे तुम्हाला इंटिग्रेशन घरी सॉल्व करायला देईन, काही अडचण नाही आहे. नेक्स्ट घ्या, इंटिग्रेशन ऑफ sin x इंटू log ऑफ cos x dx. लेट I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ sin x इंटू log ऑफ cos x dx. याला IMP करा. पुट t इज इक्वल्स टू cos x dt बाय dx इज इक्वल्स टू मायनस sin x. cos x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो रे स्टुडंट्स? मायनस sin x. परंतु इथं इंटिग्रेशन मध्ये मायनस नाही, मायनस लेफ्टला घ्या. देअरफॉर मायनस dt इज इक्वल्स टू sin x dx. मायनस dt इज इक्वल्स टू sin x dx. ओके, तर प्रॉब्लेम बदला. I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ sin x dx ला मायनस dt घेता येईल. log ऑफ cos x म्हणजेच t इंटू sin x dx ला मायनस dt. सो I इज इक्वल्स टू मायनस इंटिग्रेशन ऑफ log t dt. बरोबर आहे का स्टुडंट्स? आता log t कसं सॉल्व करायचं? बाय पार्ट नुसार. देअरफॉर I इज इक्वल्स टू मायनस इंटिग्रेशन ऑफ log t इंटू 1 इंटू dt. झालेलं आहे. तुम्हाला लॉगचं कसं इंटिग्रेशन घ्यायचं बाय पार्ट नुसार. सेकंड टर्म 1 घेऊन इंटिग्रेशन घ्यायचं. I इज इक्वल्स टू मायनस इंटिग्रेशन फर्स्ट इज इट इज log t इंटिग्रेशन ऑफ सेकंड 1 dt minus in integration derivative of first d by dt of log t integration of second 1 dt. So I is equals to minus log t. 1 चं इंटिग्रेशन काय येतं रे स्टुडंट्स? 1 चं इंटिग्रेशन येतं t मायनस पुन्हा आता log t चं इंटिग्रेशन येतं 1/t आणि 1 चं इंटिग्रेशन येतं log t चा डेरिव्हेटिव्ह येतो 1/t आणि 1 चं इंटिग्रेशन येतं t dt. I is equals to minus इंटिग्रेशन ऑफ t इंटू log t. हे tt कॅन्सल होतं इंटिग्रेशन ऑफ dt.
I इज इक्वल्स टू टी लॉग टी माइनस माइनस प्लस डी टी च इंटीग्रेशन टी प्लस सी। अभी टी की वैल्यू रिप्लेस करो, टी यानी कि क्या था देखो, cos x, I इज इक्वल्स टू cos x log of cos x प्लस cos x प्लस सी। अशा पद्धतीनं हा लॉग टी चं डायरेक्ट इंटिग्रेशन होत नाही, तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला म्हणून वापरू शकता याला। हे जे पहिला प्रॉब्लेम घेतला ना आम्ही लॉग एक्स ला, सुमित कदम पहा, लॉग एक्स ला जो मी पहिला फॉर्म्युला घेतला, पहिला प्रॉब्लेम घेतला, त्याला तुम्हाला लॉग एक्स चं इंटिग्रेशन फॉर्म्युला म्हणून वापरायचं जर झालं तर लॉग एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन येतं एक्स इंटू लॉग एक्स मायनस एक्स, हा वापरता येईल तुम्हाला फॉर्म्युला म्हणून। लॉग एक्सचं इंटिग्रेशन काय म्हटलं तर एक्स इंटू लॉग एक्स मायनस एक्स हे वापरता येईल, परंतु ते ॲक्च्युअली इंटिग्रेशन बाय पार्टनच घ्यावं लागेल, बाय पार्टनच घेतलं जातं। डायरेक्ट लॉग एक्सला इंटिग्रेशन फॉर्म्युला नाही, तो वापरायचा झाला तर हा वापरू शकता। IITच्या JEEच्या एक्झाममध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर लॉग एक्सचं इंटिग्रेशन कुठे आलं की एक्स लॉग एक्स मायनस एक्स असं घ्यायचं प्लस सी, एवढं लक्षात ठेवा। इतर ठिकाणी सॉल्व करत असताना सोल्युशननुसारच सॉल्व करायचं, पण CETच्या एक्झाममध्ये, बोर्डच्या एक्झाममध्ये घ्यायचं नाही, पण CETच्या एक्झाम, JEEच्या एक्झाममध्ये, IITच्या एक्झाममध्ये तुम्हाला या ठिकाणी एक्स लॉग एक्स मायनस एक्स डायरेक्ट वापरता येईल। ओके, तर अशा पद्धतीनं हे इंटिग्रेशन बाय पार्ट इथं संपतो। मी आता या प्रत्येक टाईपचे एक एक प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करण्यासाठी देतो। हे टिपिकल प्रॉब्लेम आहेत, सॉल्व करण्यासाठी देतो, तुम्ही घरी सॉल्व करा। एखादा व्हिडिओ, एखादा जर टर्म तुम्हाला नाही समजली तर तुम्ही त्याचा व्हिडिओ रिवाइज करून पाहू शकता। नंबर 1, इंटिग्रेशन ऑफ cos x इंटू लॉग ऑफ sin x dx, हे आता झालेल्या प्रॉब्लेम सारखा बघून सॉल्व करा। दुसरा, इंटिग्रेशन ऑफ sin ऑफ रूट एक्स dx, जे रूट एक्सचा एक प्रॉब्लेम झालाय त्या पद्धतीनं सॉल्व करा। तिसरा, इंटिग्रेशन ऑफ x इंटू cos इनवर्स x डिवाइड बाय रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर dx, हे इनवर्सचा एक प्रॉब्लेम तुम्हाला झालेला आहे त्या पद्धतीनं सॉल्व करा। फोर्थ, इंटिग्रेशन ऑफ x इंटू साइन 2x इंटू x इंटू साइन 2x इंटू cos 3x dx, हे एक सॉल्व करा। ओके, अशा पद्धतीनं सर्वच्या सर्व तुमचं इंटिग्रेशन संपतं। एक लास्ट प्रॉब्लेम देतो, इंटिग्रेशन ऑफ x इंटू cos 4x इंटू साइन 2x dx। ओके, हे सॉल्व करू शकता तुम्ही, अशा पद्धतीनं सॉल्व करा। या ठिकाणी आपण थांबू। नमस्कार, गुड बाय।